प्रभु की स्तुति हो। आज फिर एक बार से मैं आशीष खरे आप सबका संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज में परमेश्वर की ओर से आप सबका स्वागत करता हूं। परमेश्वर ने आज की शाम उनकी आराधना करने के लिए, उनकी स्तुति करने के लिए हमें एकजुट किया, इसलिए हम परमेश्वर की आभार मानते हैं, उनकी स्तुति करते हैं। तो आइए भाई और बहनों, आज की शाम हम परमेश्वर को समर्पित करते हुए आज एक गीत द्वारा हम परमेश्वर के सामने जाएं, उनकी आराधना करें, उनकी स्तुति करें। ये गीत संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज, जो सत्य की जीवित मंडली के नाम से भी जानी जाती है, जो परमेश्वर ने इस मंडली के लिए सिद्धांत बनाए, जिस सिद्धांत पे एक क्षमाशील जीवन मनुष्य का जैसा होना चाहिए, उस सिद्धांत पर यह गीत है। तो हम ये गीत परमेश्वर को समर्पित करें। जिस स्थान पर आप है उसी स्थान से गीत आप मेरे साथ गाएं, मेरे साथ दोहराएं और परमेश्वर का नाम ऊंचा करें। आइए हम ये गीत गाएंगे। गीत है करना क्षमा किसी को है नाम आदमी का, इससे बड़ा नहीं है कुछ काम जिंदगी का। चलिए हम ये गीत परमेश्वर को समर्पित करें। क्षमा किसी को है नाम आदमी का, इससे बड़ा नहीं है कुछ काम जिंदगी का। करना क्षमा किसी को है नाम आदमी का, इससे बड़ा नहीं है कुछ काम जिंदगी का। करना क्षमा किसी को है नाम आदमी का। करना मदद खुशी से है आपको हमेशा, करना मदद खुशी से है आपको हमेशा, है आपको हमेशा। दुखियों की सेवा करना है नाम बंदगी का, इससे बड़ा नहीं है कुछ काम जिंदगी का। करना क्षमा किसी को है नाम आदमी का। हर बार कोई मांगे है आप उसको दे दे, हर बार कोई मांगे है आप उसको दे दे, है आप उसको दे दे। देना तो दे
दिल से देना, ये काम है खुशी का, इससे बड़ा नहीं है कुछ काम जिंदगी का। करना क्षमा किसी को है नाम आदमी का। इस गीत के लिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं। तो आइए हम अपनी प्रार्थना की अगली चरण में बढ़ते हुए आज देखेंगे और सुनेंगे परमेश्वर हमसे क्या कहना चाहते हैं। मैं हमारे पास्टर रेवरेंड संजय जेम्स ठाकुर साहब से विनती करता हूं कि वे आगे आए और हमें परमेश्वर का सुसमाचार सुनाएं। धन्यवाद। प्रेज लॉर्ड। पुन्हा एक आपली भेट त्या देवाच्या नावाला आम्ही धन्यवाद देत आहोत। संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये आपल्या सर्वांचं मी देवाचा पुत्र प्रवेशिकेद्वारे आगत करत आहोत। महत्त्वाचा भाग हा की आपल्या सर्वांची दरवेळेस उपस्थिती, अनेकांच्या प्रार्थना विनंत्या, देव कार्य करते, देव अनुभव देते, विश्वास देव वाढवते, म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत। आपल्या सर्वांची उपस्थिती एक आनंदायी, आदरणीय, देवाच्या कार्याचा विस्तार करणारी आहे, म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत। की महत्त्वाचा भाग की आता महिन्यातून आम्ही दर शुक्रवारी आपणासमोर येऊन देवाचं मार्गदर्शन देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। पहिले 2 शुक्रवार मी संजय ठाकूर, पुढील 2 शुक्रवार एलिया अभिषेक रॉजर्स याद्वारे देव आम्हाला मार्गदर्शन करेल। महिन्यातून दर शुक्रवारी आमची भेट होईल आणि त्या भेटीतून आम्ही देवाचं मार्गदर्शन, देवाला संधी देण्याचा आम्ही प्रयत्न करू। अनेकांसाठी प्रार्थना करण्यात येत आहे आणि देव कार्य करत आहे, म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत। तासचा महत्त्वाचा भाग की आम्ही देवाच्या वचनातून काही गोष्टीचा बोध घेणार आहोत। इब्रिकरास पत्र 11:6 प्रमाणे आम्ही पाहतो की आम्ही विश्वासासंबंधी पाहणार आहोत की बायबल सांगते की देवाजवळ जाणारा असा विश्वास ठेवला पाहिजे की देव आहे। जो विश्वासाने देवाकडे जातो, देव त्याला प्रतिफळ देतो। ते देव विश्वासासंबंधी आम्हाला बोलत आहे की देवाकडे जाण्यासाठी आमच्याकडे विश्वास असावा, ही देवाची इच्छा आहे। ज्या ठिकाणी अविश्वास, ज्या ठिकाणी संशय, त्या ठिकाणी देव काम करत नाही। देवाकडे जाण्याचं एक साधन आहे की अनेक साधनाने आम्ही प्रवास करतो, तसं देवाकडे जाण्याचं एक साधन आहे विश्वास, की विश्वासाद्वारे आम्ही देवाशी संपर्क करू शकतो, विश्वासाद्वारे आम्ही देवाशी बातचीत करू शकतो, की विश्वास एक साधन आहे की आम्हाला देवाकडून जातो। मग देवाची इच्छा असते की आम्ही देवावर विश्वास ठेवा, देवाच्या वचनावर विश्वास ठेवा। आणि बायबल सांगते की देवावर जाणारा असा विश्वास ठेवला पाहिजे की देव आहे। म्हणजे विश्वासाने देवाकडे जातो त्याला देव त्याला प्रतिफळ देतो, त्याला उत्तर देतो। तर विश्वास म्हणजे आम्ही पाहतो की 11:1 प्रमाणे की विश्वास म्हणजे अपेक्षित गोष्टीविषयीचा भरोसा, न दिसणाऱ्या गोष्टीविषयी खात्री। अपेक्षित गोष्टीविषयीचा भरोसा आहे, आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा, न दिसणाऱ्या गोष्टीविषयी खात्री। अनेक गोष्टीविषयी आशा, अनेक गोष्टी आम्ही अपेक्षित करतो की ज्या गोष्टी अस्तित्वात नाही त्या गोष्टी अस्तित्वात येईल, ते प्राप्त होईल, ते भेटेल असते की आमची आशा असते की अपेक्षा असते, त्या गोष्टीविषयी आम्ही तरतूद करतो। विश्वासाने देवाकडे प्रार्थना करतो, ती आम्हाला प्राप्त होईल हा आमचा विश्वास आहे, आमची आशा आहे। देव आमची आशा मनोमन करत नाही, हा विश्वास की अपेक्षित गोष्टी भरोसा, न दिसणाऱ्या गोष्टीविषयी खात्री, त्याला आम्ही विश्वास म्हणतो। आणि विश्वासाच्या दिवसशिवाय देव काम करत नाही। मग जीवनामध्ये आम्ही पाहतो की विश्वास आमच्या जीवनामध्ये काम करतो। रोजच्या जीवनात आम्ही विश्वासाने कार्य करतो। जर आमच्याकडे विश्वास नसतो तर आमचं सर्व जीवन एक भयदायक असतं, संशयास्पद असतं। पण आमच्याकडे विश्वास आहे, त्या विश्वासाने आम्ही पुष्कळशा गोष्टी करतो। एखादा मनुष्य कंपनीत काम करतो, 1 महिना काम करतो, की त्याच्याकडे विश्वास आहे की 1 महिन्यानंतर मला पैसा भेटेल, पगार भेटेल, हा विश्वास आहे त्याच्याकडे। टॅक्सी ड्रायव्हर आम्हाला टॅक्सीने प्रवास करण्यासाठी घेऊन जातो, तो विश्वास ठेवतो की प्रवास संपल्यानंतर मला पैसा भेटेल, हा विश्वास त्याच्याकडे आहे। विश्वासाने आम्ही देवाणघेवाण करतो,
विश्वासाने मुलं परीक्षेची तयारी करतात की या तारखेला आम्ही परीक्षा देऊ, हे विश्वास आहे आमच्याकडे. विश्वासाने पुष्कळशा योजना, पुष्कळ संकल्प, पुष्कळशा आम्ही स्वप्न पाहतो की आमच्याकडे विश्वास आहे आणि विश्वासाने आम्ही पुष्कळशा गोष्टी करत असतो. बाजारामध्ये आम्ही जातो, पुष्कळशा गोष्टी आम्ही खरेदी करतो, सीलबंद डबे खरेदी करतो. त्यावेळेस आम्ही डबे खोलून पाहत नाही, ते सीलबंद डबे असं डब्यावर जे वस्तू आहे त्या वस्तूचं नाव लिहिलं असेल ते वस्तू आम्ही खोलून पाहत नाही. आम्ही विश्वास ठेवतो की ती वस्तू डब्यामध्ये आहे. विश्वास आमच्या जीवनात काम करतो. त्या विश्वासाने पुष्कळशा गोष्टी करतो. विश्वास नसेल तर आमचं जीवन संशयास्पद असतं, भयदायक असतं. आम्ही न्यूज ऐकतो, बातम्या ऐकतो, आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो. त्या गोष्टी आम्ही पाहिल्या नाहीत पण ऐकतो, आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो, आम्ही चर्चा करतो. इतिहास आहे, इतिहासामध्ये पुष्कळशा गोष्टी लिहिलेल्या आहे, आम्ही तिथपर्यंत कधी गेलो नाही, आम्ही वाचतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि एकमेकाला इतिहासाच्या गोष्टी आम्ही सांगतो. एखादा मनुष्य चंद्रावर जातो आणि चंद्रावरून ते सर्व वृत्तांत सांगतो, पण आम्ही गेलो नाही, पण तो चंद्राच्या सर्व गोष्टी सांगतो, आम्ही त्याचा विश्वास ठेवतो. विश्वास आमच्याकडे आहे. विश्वासाने आम्ही रोजच्या जीवनात काम करतो. जर विश्वास नसतो आमचं खुर्चीवर बसणं बी संशयास्पद असतं, एक भयदायक झालं असतं. पण आमच्याकडे विश्वास देवाने दिला आहे. पण आम्ही पाहतो की आम्हाला देवावर विश्वास ठेवायचा. न दिसणाऱ्या देवावर आम्ही कसा विश्वास ठेवू? देवाला कोणी कधी पाहिलं नाही, कोणी पाहू शकणार नाही. मग देवावर मी विश्वास कसा ठेवू? त्या विश्वासाने आम्ही पाहतो की पुष्कळ आमच्याकडून चुका होतात. काही लोक आपल्या स्वतःवर फार विश्वास ठेवतात. मी फार शिक्षण घेतलेले, मी फार ज्ञानी आहे, मी फार बलवान आहे, मी फार निपुण आहे, मीच सर्व करू शकतो, माझ्याने सर्व गोष्टी होईल, असा एक विश्वास होतो, एक अहंकार असतो की माझ्याशिवाय होणारच नाही, मीच करू शकतो, एक विश्वास आहे. उद्या काय होईल आम्हाला माहीत नसतं. देव ज्ञानांचं ज्ञान नष्ट करतो, बलवानांचं बल नष्ट करून टाकलं देवाने. पहिल्या ग्रंथी 1:28 पाहतो की देवाने ज्ञानांचं ज्ञान नष्ट करून टाकलं, बलवानांचं बल नष्ट करून टाकलं. ज्ञानास लादा म्हणून त्यांनी दुर्बळ लोक निवडले, अज्ञानी लोक निवडले, आणि बलवानास लादा म्हणून त्यांनी अशक्त दुर्बळ लोक निवडले. की असे लोक जे स्वतःवर विश्वास ठेवतात त्या लोकांची फजिती होती, ते फेल होतात. म्हणजे येशू की मला जो कोणी माझ्या मागे येऊ इच्छितो त्याने आत्मत्याग करा, आत्मनिग्रह करा, स्वतःचा त्याग करावा, मग माझ्या मागे यावं. स्वतःचा मीपणाचा त्याग करावा, की जे लोक स्वतःवर विश्वास ठेवून जीवन जगतात. आपण पाहतो की देवाशिवाय काय होत नाही, देवाशिवाय काय पान पण हलत नाही. हा एक विश्वास झाला. दुसरा विश्वास पाहतो की काही लोक दुसऱ्यावर अवलंबून राहतात, दुसरं आपलं जीवन अवलंबून राहतात, स्वाधीन राहतात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालतात, त्यांचा तो आधार असतो एक, त्याच्या व्यतिरिक्त ते जीवन जगत असतात. बायबल सांगते की जो कोणी दुसरा विश्वास ठेवतो तो शापित आहे, एक टांगती तलवार आहे. जो असा मनुष्य दुसरा विश्वास ठेवतो, जर त्या माणसाने जर दगा दिला, त्या माणूस आम्हापासून दूर गेला किंवा त्या माणूसला मृत्यू आला, तर मग आमची दानादान होती, आमचं गोंधळ होऊन जातो. कारण आम्ही संपूर्ण जीवन त्याच्यावर अवलंबून ठेवतो की जो माणूस आज येतो उद्या नाही आहे. मनुष्यापासून दूर होतो, मनुष्यापासून विभक्त होतो, मनुष्य सोडून जातो, मनुष्याचा कंटाळा येतो, मनुष्य बदलतो. कारण मनुष्य अस्थिर आहे, मनुष्याचं प्रेम अस्थिर आहे, देवाचंच प्रेम स्थिर आहे, मनुष्य बदलू शकतो. आणि त्यामुळे असे लोक शापित जीवन जगतात, बायबल सांगतो. हा एक विश्वास झाला की जे लोक दुसऱ्यावर अवलंबून राहतात त्यांची दानादान होती. तिसरा विश्वास पाहतो की काही लोक संपत्तीवर अवलंबून राहतात. माझ्याकडे पुष्कळ संपत्ती, माझ्याकडे पुष्कळ अकाउंट बॅलन्स आहे, धनसंपत्ती चांगला भाग आहे, हा एक चांगला भाग आहे, त्याच्यावर आमचं जीवन नाही. संपत्ती आम्हाला शांती देऊ शकत नाही, संपत्ती आम्हाला आनंद देऊ शकत नाही, संपत्ती आम्हाला जीवन देऊ शकत नाही. जीवनाच्या गोष्टी ज्या आवश्यक आहे, ज्या महत्त्वाच्या आहे आध्यात्मिक, त्या देऊ शकत नाही. पैसा आमची काळजी घेतो, पैशाची आम्ही काळजी घेतो, पैसा सर्व गोष्टी देत नाही. धन हे चंचल आहे, बायबल सांग, आज येतं उद्या नाही.
पुष्कळ लोक त्याच्यावर जीवन व्यतीत करतात, त्याच्यावर अवलंबून राहतात, त्याच्याप्रमाणे चालतात. फेल. देवाशिवाय जीवन व्यर्थ आहे. लोक ख्रिस्ताशिवाय राहतात, ख्रिस्ताशिवाय जगतात, ख्रिस्ताशिवाय मरून जातात. फेल होतात ते लोक. त्याच्या चुकीच्या गोष्टी आम्ही अवलंबून राहतो. ह्या गोष्टी आमचे जीवन बनवू शकत नाही, घडू शकत नाही, सुधारणा करू शकत नाही. आवश्यक आहे, पण ह्या बनवू शकत नाही, आम्हाला घडू शकत नाही, किंवा हे आम्हाला शांती देऊ शकत नाही, आनंद देऊ शकत नाही, सार्वकालिक जीवन देऊ शकत नाही. म्हणजे ईश्वरी धनवान लोकांचं स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणे अशक्य आहे. की जे लोक धनावर प्रेम करतात, धनावर आपले जीवन व्यतीत करतात, अशा लोकांचं स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणे अशक्य आहे. हा एक विश्वास. आणि महत्त्वाचा विश्वास की दुसरे लोक, काही लोक सेवकावर अवलंबून राहतात. सेवक हा एक देवाचा निरोप्या असतो, देवाचं मार्गदर्शन करणार असतो. तो देवाच्या वतीने तुम्हाला आम्हाला मार्गदर्शन करतो, आमची काळजी घेतो, प्रेम करतो. बायबल सांगते की तुम्ही सेवक लोकांचा दुप्पट सन्मान करा. जे सेवक देवाचे सेवक आहे त्याचा मान ठेवा, सन्मान, दुप्पट मान सन्मान करा. फार महत्वाची गोष्ट. काही लोकांनी सेवकाला देव बनवून टाकला, संतांना देव बनवून टाकलं आणि त्यांचीच भक्ती उपासना करत असतो. देवाने सांगितले की सेवकाचा सन्मान करा. सेवक जे देवाच्या वतीने तुम्हाला मार्गदर्शन करतो त्याचाच तुम्ही आदर करा, सन्मान करा. जे देवाच्या वतीने तो शिक्षण देतो, मार्गदर्शन करतो, सल्लामसलत करतो, त्याचा तुम्ही आदर करा, सन्मान करा. तो आदर देवाचा, तो सन्मान देवाचा आहे. पण सेवकाला तुम्ही देव म्हणू नका. कधी देवाची जागा कोणीच घेऊ शकत नाही. काही लोक असं करतात. प्रत्येक गोष्टीची पारख करा, प्रत्येक गोष्टीचं परीक्षण करा. प्रत्येक सेवक हा देवाच्या वतीने मार्गदर्शन करतो की नाही पारखा. त्या शिक्षणाचा आदर करा, सन्मान करा, सेवकाचा दुप्पट सन्मान करा. हे फार महत्त्वाचा भाग आहे. असे विश्वास आम्ही अनेक ठिकाणी ठेवतो आणि त्यामुळे आमच्या जीवनाचा योजना संकल्प पूर्ण होत नाही. देव आपलं गौरव कोणा देत नाही, पण देव देवी. आणि देवाच्या साहाय्याने आम्ही सर्व गोष्टी करू शकतो. मग असे लोक फेल गेलेले, असे लोक जीवनामध्ये अपयशी झालेले, या लोकांनी स्वतःचं नुकसान करून गेले, कारण यांनी विश्वास चुकीच्या ठिकाणी ठेवलेला आहे. मला आठवतं की पती पत्नी की खूप सेवा करतात, एका मंदिराची फार सेवा करतात, लोकांची उपासनेची, बसण्याची, उपासनेची, सर्व गोष्टीची व्यवस्था पाहतात. पती पत्नी धार्मिक आहे, विश्वासधार आहे, ते सेवा करतात. सेवकाच्या घराची, कुटुंबाची सेवा करतात, मंदिराची सेवा करतात, मंडळीच्या लोकांची सेवा करतात, फार मनापासून. आम्ही पाहत होतो आणि कौतुकास्पद सर्व गोष्टी होत्या. पण त्यांच्या जीवनामध्ये एक दुःख होते की त्यांना मुलबाळ नव्हतं काही वर्ष. आणि मुलबाळाची त्यांच्याकडे आशा होती, यासाठी खटपट चालू होती त्यांची, तरतूद चालू होती त्यांची की देव देईल. बरेच वर्ष झाले तरी पण काय झालं नाही. आम्ही देवाला प्रार्थना करत असे, देवा पती पत्नी तुझ्यावर किती विश्वास ठेवतात, किती तुझा आदर करतात, सन्मान करतात, तुझी सेवा करतात, तुझ्या मंडळीची, लोकांची सेवा करतात, सेवकाची सेवा करतात. त्यांची आशा आहे की संतती तू द्यावा, कारण संतती तुझ्या हातची देणगी. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा पवित्र आत्म्याच्या आलांतीने मला उत्तर दिलं. देव म्हणाला की हे लोक माझी सेवा नाही करत, हे सेवकाची सेवा करतात. हे माझं गौरव नाही करत, हे सेवकाचं गौरव करतात. देवाच्या डागी त्यांनी सेवकाला ठेवून टाकलेलं आहे, सेवकाला त्यांनी देव म्हणून टाकलेलं आहे. मी माझं गौरव कोणाला देत नाही, ही चूक त्या लोकांकडून झाली. त्यांनी सेवकाला देव म्हणून टाकलं आणि सेवकाची सेवा चालू आहे, देव बाजूला राहिला. त्यामुळे त्यांच्या जीवनासंबंधी ज्या योजना संकल्प पूर्ण होत नाही ना,
देवाची जागा कोणी घेऊ शकत नाही, कोणीच नाही. देवदेवी, तो पवित्र 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 असं देवी, तो अक्षरस्थितीत वास करणारा देवी, तो आकाशपृथ्वी व्यापून राहणारा देवी, त्यासारखा देवच नाही. त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही, त्याची तुलना कोणीच करू शकत नाही. हा विश्वास आम्हाला काढायला पाहिजे. ह्या विश्वासावर आम्ही करून टाकतो, कारण या विश्वासाचा उपयोगच नाही. आम्हाला देवावर विश्वास ठेवायचा. आम्हाला देवावर विश्वास ठेवायचा, देवाच्या वचनावर विश्वास ठेवायचा. आम्ही सृष्टीकडे पाहून म्हणू शकतो की आकाश पृथ्वी पाहून, सूर्यचंद्र तारे समुद्र नद्या पाहून म्हणू शकतो हे कोणीतरी निर्माण केलेलं आहे, हे कोणीतरी उत्पन्न केलेलं आहे. कोण त्याच्यावर राज्य करतं. उन्हाळा आहे, हिवाळा आहे, पावसाळा आहे, रोज प्रतिदिवशी नवे नवे दिवस आहे. कोणतरी एक देव आहे की तो हे सर्व नियंत्रण करतो. आपाप सर्व गोष्टी होत नाही. हा मी विश्वास ठेवतो कोणतरी आहे की तो नियंत्रण करतो. कोण तो देव? शोधा म्हणजे सापडेल. शोधा म्हणजे सापडेल की कोण देव आहे की ज्याने आकाशपृथ्वी निर्माण केली, त्यांनी सर्व काही निर्माण केलं, सर्व तो प्रभुत्व करतो, सर्व तो सत्ता चालवतो, सर्व त्याच्या अधिकारानं सर्व त्याच्या हातात आहे. तो पाया ते नष्ट बी करू शकतो, कारण तो उत्पन्न करता देव आहे. सर्व त्याच्या हातात आहे, त्याच्याशिवाय काय होत नाही. तो देव, त्या देवावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. तर देवावर आम्ही विश्वास कसा ठेवू की देवावर म्हणजे देवाच्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. देवाने आम्हाला पवित्र शास्त्र दिलेलं आहे. हे पवित्र शास्त्र आहे, देवाने दिलं आम्हाला, तुम्हाला दिलेलं आहे. हे बायबल आहे, हे देणगी आहे, देवाचं वरदान आहे. काही देणगी त्यातलं एक वरदान आहे की देवाने पवित्र शास्त्र आम्हाला दिलेलं आहे. याच ठिकाणी ते वाचन करावं, मनन करावं, अध्ययन करावं, आचरण करावं. यातून आम्हाला देव समजतो, यातून आम्हाला देवाची ओळख होती. कोणी निर्माण करता, कोण उत्पन्न करता आम्हाला समजतं. त्यातून आमची बी ओळख होती. जीवनाच्या प्रत्येक गोष्टीची आम्हाला ओळख या तो पवित्र शास्त्रातून होती, कारण हे देवाने दिलेलं शास्त्र आहे. याच्यावर आम्ही विश्वास ठेवा, कारण पवित्र शास्त्राचे लेखक देव आहे. हे देवाने लिहिलेलं शास्त्र आहे, त्यामुळे याचा लेखक देव आहे. हे देवाचे शब्द आहे की ते नवनिर्मिती करतात. या शब्दात सामर्थ्य आहे, या शब्दात नवनिर्मिती. हे शब्द स्थिर आहे, कारण येशूच म्हणाला आहे की आकाश होती नाहीशी होती, मत्ती 24:35, पण माझं वचन नष्ट नाही होणार. आकाश पृथ्वी नाहीशी होईन, पण माझं शब्द, माझं वचन नष्ट नाही होऊ शकत. यशा 40:8 म्हणतो की गवत सुकते, फूल कमजते, पण देवाचं वचन सर्व काळ टिकते. गवत उगवतं, आकर्षक होतं, काही दिवसांनी ते सुकून जातं, ते आम्ही जळून टाकतो. फूल आकर्षक होतं, सुगंधी होते, आम्ही सुशोभित ठिकाणी ठेवतो, आणि ज्यावेळेस ते सुकून जाईल त्यावेळेस आम्ही फेकून देतो. परमेश्वर म्हणतं गवत सुकते, फूल कोमजते, तसं माझं वचन सुकत नाही आणि कोमजून जात नाही. ते नेहमी टवटवीत असतं, ताजं टवणं असतं, नेहमी फ्रेश असतं. कधी बी बायबल उचवा, कधी बायबल वाचा, ते नेहमी फ्रेश असतं. जे लोक देवाच्या वचनावर विश्वास ठेवतात ते कधी सुकून जात नाही, ते कधी कोमजून जात नाही, ते कधी निराश होत नाही. ते नेहमी टवटवीत असतात, ताजे तवाने असतात. देवाचं वचन हे देवाने तुम्हाला आम्हासाठी दिलेलं आहे. या अभिवचने, आश्वासने, कारण हे देवाने दिलेले. या शब्दाला किंमत आहे. आणि बायबल सांगते की देव म्हणाला की माझ्या मुखातून निघाला शब्द माझं कार्य पूर्ण केल्याशिवाय तो परत माझ्याकडे विफलून येतच नाही. यशा 55:11 की माझ्या मुखातून निघाला शब्द कार्य पूर्ण केल्याशिवाय विफलून माझ्याकडे येतच नाही. तो कार्य पूर्ण करतो. माझ्या मुखातून जे निघाल ते पूर्ण होतं. देवाला आकाश व आकाश झाली, देवाला पृथ्वी व पृथ्वी झाली, देवाला सूर्य व चंद्र झाले. सर्व देवाने सर्व शब्दांनी निर्माण केलं. 6 दिवस सर्व सृष्टी देवाने निर्माण केली. 7व्या दिवशी त्यांनी विसावा केला. म्हणजे देव एक निर्माण करता, उत्पन्न करता, शब्दामध्ये निर्मिती. ते शब्द काम करतात. ते शब्द आमच्याकडे आहे. देवाचं वचन त्यांनी तुम्हा माझ्यासाठी दिलेलं आहे. तो तुमच्या माझ्याशी वचनातून बोलतो. आमच्या जीवनासंबंधी तो बोलतो. आमचं हित कसं, आमचं कल्याण कसं तो आम्हाला सांगतो. प्रत्येक प्रश्न, प्रत्येक समस्येचं उत्तर देवाकडे.
हे बायबल वाचतो आम्ही संदेश ऐकतो, त्यावेळेस आम्हाला आमच्यामध्ये विश्वास निर्माण होतो. विश्वास कसा निर्माण होतो? आम्ही देवाविषयी अधिकाधिक गोष्टी ऐकतो, वाचन करतो, मनन करतो, अध्ययन करतो, संदेश ऐकतो, चर्चला जातो, देवाच्या गोष्टी ऐकतो, आमच्यामध्ये देवाची ओळख होती, आमचा विश्वास वाढतो. तर विश्वास देवाच्या वचनातून आमच्यामध्ये निर्माण होतो. बायबल सांगतो रोम 10:17 प्रमाणे वार्तेने विश्वास तयार होतो, वार्तेने विश्वास निर्माण होतो. वार्ता देवाच्या वचनाची, देवाच्या वचनातून आमच्यामध्ये विश्वास निर्माण होतो. आम्ही वचन वाचतो, अध्ययन करतो, मनन करतो, ऐकतो, त्याने आमच्यामध्ये विश्वास निर्माण होतो. जेवढी आम्हाला देवाविषयी जास्त माहिती होती त्यावेळेस आमचा विश्वास वाढत जातो. कारण विश्वासाचा उत्पादक करता प्रभू येशू आहे. इब्री 12 प्रमाणे देव आमच्यामध्ये विश्वास निर्माण करतो. देव आम्हाला आशा देतो, मनुष्य नाही. देव आमच्यामध्ये विश्वास निर्माण करतो, देव आम्हाला आशा देतो. देव जी आशा देतो ती आशा कधी मनभंग होत नाही. लक्षात ठेवा, देवाने तर आम्हाला आशा दिलेली, देवाने तर आम्हाला विश्वास दिला की मी असं करेल. हे देवाचा शब्द आहे, हे देवाचं वचन आहे. बायबल सांगतं मला की 3:6 प्रमाणे की तुझा देव परमेश्वर न बदलणारा देव आहे. तुझा देव परमेश्वर न बदलणारा देव आहे. देव बदलत नाही, देव आपलं वचन बदलत नाही. दिलेलं वचन पूर्ण करतो तो देव. इर्मिया 1:12 प्रमाणे की दिलेलं वचन तो पूर्ण करतो तो देव. तो आपलं वचन पाळण्यास नेहमी सावधान असतो तो देव. तो दिलेला शब्द तो पूर्ण करून दाखवतो, म्हणून आम्ही त्याला देव म्हणतो. त्याला अभिवचन म्हणतो, आश्वासन म्हणतो. त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो. देव बदलत नाही, देवाचं वचन बदलत नाही, म्हणून आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो की ते स्थिर आहे, बाकी सर्व अस्थिर आहे. आम्ही सर्वीकडचा विश्वास काढून टाकतो. आम्ही देवावर, देवाच्या शब्दावर विश्वास ठेवतो की ते शब्द बदलत नाही कधी. दिलेला शब्द देव पूर्ण करतो, ते अभिवचन आहे. की बायबलमध्ये आम्ही पाहतो, उत्पत्ती 12 पाहतो आम्ही, देवाने अब्रामला पाचारण केलं आणि देवाने अब्रामशी संभाषण केलं की अब्राम आपलं घरदार, आपलं गणगोत्र, आपलं सर्व काही सोडून तू माझ्या मागे चल. सर्व आपलं घरदार, आपलं नातलग, आपलं सर्व शेतीवाडी सोडून तू माझ्या मागे चल. मी तुझं कल्याण करेन, मी तुला आश्वस्त करेन, मी तुला धनवान करेन, मी तुझं पृथ्वीवर नाव करेन. तुझ्यामुळे पृथ्वीवर लोक आश्वस्त होतील. देवाने अब्रामशी संभाषण केलं, देवाने अब्रामशी बातचीत केली, त्याला अभिवचन आश्वासन दिले. देवाने त्याला आशा दिली, देवाने त्याला विश्वास दिला, अभिवचन दिली. बायबल सांगतं की देवाने अभिवचन दिलं, त्या अभिवचनात अब्रामने विश्वास ठेवला. त्याने आपलं घरदार, आपलं गणगोत्र, आपलं शेतीवाडी सर्व सोडून तो देवामागे चालत गेला. अजून काय झालं नाही. देवाने आश्वासन दिलं, मी असं करेल, मी आश्वस्त करेन, मी तुझं कल्याण करेन, पृथ्वीवर तुझं नाव करेन, तू धनवान होशील. देव बोलला, त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला. की अपेक्षित गोष्टीचा भरोसा, न दिसणाऱ्या गोष्टीची खात्री, अपेक्षा, आशा धरलेल्या गोष्टीची भरोसा, न दिसणाऱ्या गोष्टीची खात्री, आशा, ही आशा देवाने त्याला दिली होती. त्या गोष्टीवर त्यांनी विश्वास ठेवला, भरोसा ठेवला, कारण ही गोष्ट होईल हे त्याला माहिती होतं. पण अब्रामला माहिती होतं की देव दगा न देणारा देव आहे, देव बदलणारा देव नाही. तो अभिवचन आश्वासन पूर्ण करणारा देव आहे. तो अर्धवट प्रवासात आम्हाला सोडणारा देव नाही, तो पूर्ण प्रवास करून देणारा देव आहे. तो पूर्ण आपलं वचनचं पालन करणारा तो देव आहे. हे अब्राम माहीत होतं की देव दगा देत नाही. देव जे बोलतो सत्य, कारण देव सत्य आहे. आणि जे बोलतो देव करून दाखवतो, त्याच्यावर त्याचा विश्वास होता. त्यामुळे त्यांनी विचारलं नाही की देवा कुठे जायचं, कोणतं गाव, कोणतं शहर, राहण्याची, खाण्याची, पिण्याची कोणती व्यवस्था त्यांनी विचारलं नाही. कारण त्याला माहिती की देव बोलला, देव सर्व गोष्टीची व्यवस्था करू शकतो, देव सर्व गोष्टीची काळजी घेऊ शकतो, देव माझा प्रवास व्यवस्थित करू शकतो. हे सर्व गोष्टी त्याला विश्वास होता. कारण पूर्ण नियोजन करणारा आमचा देव आहे, पूर्ण व्यवस्था करणारा आमचा देव आहे. आणि अब्रामने विश्वास ठेवून तो चालत गेला. बायबल सांगतं की हळूहळू सर्व गोष्टी देवाने त्याची वृद्धी केली. तो आश्वस्त झाला, तो धनवान झाला, पृथ्वीचं नाव झालं. जे देवाने त्याला सांगितलं सर्व गोष्टी देवाने त्याला दिल्या. देवाने त्याचं कुटुंब पूर्ण केलं, कुटुंबात आनंद आला, आशीर्वाद आले, सर्व गोष्टी त्याला देवाने दिल्या.
हळूहळू सर्व गोष्टी त्याला प्राप्त झाल्या, कारण त्यांनी विश्वास ठेवला देवावर. देवाने कुठं आपला शब्द बदलला नाही. दिलेलं अभिवचन आश्वासन पूर्ण केले. तो देव, त्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवतो. देवाच्या वचनावर आम्ही विश्वास ठेवतो. त्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. ते शब्द न बदलणारे, ते शब्द नवनिर्मिती करणारे, कार्य करणारे, त्याच्यावर आम्ही अवलंबून राहतो. त्याच्यावर आम्ही आमचा विश्वास ठेवतो. ते देव प्रारंभ शेवट आहे. ते देव युगानुग देव आहे. ते युगानुग देव आहे. तो पिढ्यानपिढ्या देव आहे. आणि अभिष्ट अनिष्ट त्याच्या हातात आहे. जीवन मरण त्याच्या हातात आहे. सर्व त्याच्या हातात आहे. तशा देवावर आम्ही विश्वास ठेवतो. त्याच्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवतो. म्हणजे बायबलवर आम्ही विश्वास ठेवतो. येशू ख्रिस्त म्हणाला आहे मग त्या 11:8 अहो कष्टी भाराकंजून तुम्ही मजकळ्या, मी विसावा देईन तुम्हाला. अहो कष्टी भाराकंजून तुम्ही सर्व मजकळ्या, मी तुम्हाला विसावा देतो. जे कष्टी लोक दुःखात आहे, कष्टात आहे, त्रासात आहे, बंधनात आहे, व्यसनात आहे, आधारात आहे, कर्जात आहे, अनेक गोष्टी जखड लोक आहे, अशा लोकांना येशूने बोलवलं आहे, आमंत्रण देतो. तुम्ही मग सर्व मजकळ्या, मी तुम्हाला त्यातून मुक्ती कर देतो. मी तुम्हाला शांती देतो. मी तुम्हाला आरोग्य देतो. मी तुम्हाला आशीर्वाद देतो. मी तुम्हाला आनंदित करतो. मी तुमचे सर्व प्रश्न समस्या सोडवतो. माझ्याकडे या. माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या शब्दावर विश्वास ठेवा. देव आम्हाला आमंत्रण देतो. त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आमच्या स्वयंप्रयत्नाने काहीच होत नाही. आमच्या स्वतःच्या प्रयत्नाने आम्ही काहीच बदलू शकत नाही, काय सुधारणा करू शकत नाही. आम्ही स्वतःमध्ये करू शकत नाही, इतरांमध्ये सुधारणा करू शकत नाही. यिर्मया 2:22 प्रमाणे की आम्ही स्वतःमध्ये सुधारणा करू शकत नाही. स्तोत्र 49:7 प्रमाणे की आम्ही दुसऱ्यामध्ये बी सुधारणा करू शकत नाही. कोणीच भाव आपल्या भावामध्ये सुधारणा करू शकत नाही. कोणीच भाव आपल्या भावामध्ये बदलाव करू शकत नाही. देव म्हणून बायबल संत 11:4 प्रमाणे की बलान नाही, पराक्रम तर देवाच्या आत्म्याने काम सिद्धीत जातो. येशू ख्रिस्त म्हणाला योहान 15:4 की मजपासून बघता असं तुम्ही काहीच करू शकत नाही, उत्तम. माझ्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही, उत्तम. उत्तम ते देवापासून आहे. म्हणून आम्ही देवावर विश्वास ठेवतो. कारण देव तुमच्या माझ्या हितासंबंधी कल्याणासंबंधी बोलतो. आमचं हित कसं आहे, आमचं कल्याण कसं ते, आमचे प्रश्न कसे सुटतील, आम्ही समस्या कसे सुटतील, आम्ही कसं आमच्या या सर्व बंधनातून मुक्त होईल, देवाला माहिती आहे. कारण तो तुमच्या माझ्यावर प्रेम करतो. तो आमच्या हितासंबंधी कल्याणासंबंधी बोलतो. तो आम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो. आमच्या जीवनात तो उन्नती करू इच्छितो. विश्वास ठेवा देवावर, देवाच्या शब्दावर. इथे शब्द शुद्ध आहे, ते शब्द पवित्र आहे. त्या शब्दात विकार नाही, त्या शब्दात बिघाड नाही, त्या शब्दात बदलाव नाही. याकोब 1:17 प्रमाणे ते शब्द शुद्ध आहे, पवित्र, कारण ते स्वर्गातून येतात, देवापासून येतात. ते म्हणजे देवाचे शब्द, वचन. याच्यावर विश्वास ठेवा. कारण तो आपल्या अभिवचन आश्वासन पूर्ण करतो. बायबलमध्ये पहा, त्यांनी अब्रामला अभिवचन दिले, त्यांनी दावीदला अभिवचन दिले, त्यांनी योसेफला अभिवचन दिले, तसं त्यांनी करून दाखवलं. म्हणजे योग मला 42:2 प्रमाणे की देव जे योजना करतो, संकल्प करतो, त्याला कोणी थांबू शकत नाही, त्याला कोणीच प्रतिबंध करू शकत नाही. देव जे बोलतो ते होणारच. त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो. हा काय बोलतो, तो काय बोलतो, देव काय बोलतो. मी अनेक गोष्टी विश्वास ठेवतो. सर्वात प्रथम स्थान आम्ही देवाला देतो. देव आमच्यासाठी काय बोलतो, कारण देव नेहमी सत्य बोलतो. लक्षात ठेवा, देव नेहमी सत्य बोलतो, स्पष्ट बोलतो. देव जे काय बोलतो आम्ही स्वीकारतो, त्याचा विश्वास ठेवतो आम्ही. ते आमच्या हितासाठी, कल्याणासाठी असतं. त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो. जो देव आमच्यावर प्रेम करतो, आमच्या हितासंबंधी, कल्याणासंबंधी ते योजना संकल्प करतो, तो देव. तो कधी बदलणार नाही. तो कधी आम्हाला सोडणार नाही, टाकणार नाही. तो देव. म्हणून आम्ही विश्वास देवावर ठेवतो, देवाच्या शब्दावर ठेवतो, देवाच्या अभिवचनावर ठेवतो. बायबल वाचन त्यातून पहा. अनुवाद 28 पहा.
देव काय म्हणतो, जर तू माझी वाणी लक्षपूर्वक ऐकशील, त्याप्रमाणे तू आज्ञापालन करशील तर मी तुझं कल्याण करेल. मी तुला आश्वादित करेन. तू जाईल तिकडे मी तुला आश्वादित करेन. तू शेतीवाडीत जिकडे जाईन तिकडे तुला मी आश्वाद देत राहीन. ज्या कामात तू हात घालन त्या कामात मी तुला बरकत देईन. तुझी टोपली तुझी काथवट कधी रिकामी राहणार नाही. तू कोणाकडून उधार घेणार नाही तर तू लोकांना उधार देशील, असे आश्वाद मी तुला देईन. तुझ्यासमोर कोणाचं काही चालणारच नाही. शत्रू तुझ्यापासून पळ काढतील, ते पळून जातील, कारण मी तुला त्याप्रमाणे मदत करेन, सहाय्य करेन, संरक्षण देईन. जर तू माझ्या वाणीवर विश्वास ठेवला आणि त्याप्रमाणे चालला तर मी सर्व गोष्टी तुला देईन. तुझी फजिती कधी होऊन देणार नाही. मी तुला उच्च ठिकाणी नेईन. हे आश्वासन आहे, अभिवचन आहे. हे देवाने तुम्हाला मला दिलेलं अभिवचन आश्वासन आहे. तुमच्या माझ्यासाठी देवाने दिलेलं अभिवचन आहे की असं देव करेल. हे देवाचं प्रेम आहे, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो. देवाने तुमच्या माझ्यासाठी येशू ख्रिस्ताला वधस्तंभी पाठवलं, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो की येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे. त्यांनी आम्हासाठी वधस्तंभ उचलला, आम्हासाठी पृथ्वीवर आला, आम्हासाठी मरण पावला, आम्हासाठी पुरला गेला, आम्हासाठी पुन्हा उठला, आम्हासाठी त्यांनी वधस्तंभ उचलला. आमचा पापाचं त्यांनी प्रायश्चित केलं, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो. आम्ही देवावर, देवाच्या वचनावर, देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो आणि पुत्राने दिलेल्या शिक्षणावर विश्वास ठेवतो. इथं म्हणतो की अहो कष्टी भार कारण तुम्ही मजकडे, मी तुम्हाला सोडवतो, विश्वास देतो, मी तुमचं तारण करतो, मी तुम्हाला जीवन देतो, मी तुम्हाला शांती देतो, मी तुम्हाला आशीर्वाद देतो, मी तुम्हाला पवित्र आत्मा देतो. भविष्य आम्हाला बोलवत आहे. त्याच्या विश्वास आम्ही गेलं पाहिजे. हे फार महत्त्वाचा भाग आहे. देवावर असा विश्वास ठेवला की देवा विश्वास ठेवला पाहिजे आम्ही, आणि विश्वासाने आम्ही देवाकडे गेलो पाहिजे, विश्वासाने आम्ही देवाला प्रार्थना केली पाहिजे. तर देव काम करतो. संशय नको, अविश्वास नको. संशय धरणारा देव कधी काय देत नाही. लक्षात ठेवा, याकोब 1:5 प्रमाणे की संशय धरणारा देवाने कधीच काही दिलं नाही. कारण जो संशय धरतो तिथे देव कधीच काम करत नाही, बायबल सांगतो. तर आम्ही देवावर, देवाच्या वचनावर विश्वास ठेवला. संशयानं सैतान आमच्याकडे संशय निर्माण करतो. तर देवाविषयी, देवाच्या वचनाविषयी संशय निर्माण करतो. कधी होईल, कसं होईल, होईल का, असा संशय तो आमच्यामध्ये निर्माण करतो. असा संशय अब्राहमने धरला नाही, असा संशय योसेफने धरला नाही किंवा दावीदने धरला नाही, असा संशय मोशेने धरला नाही. त्यांनी देवावर विश्वास ठेवला की देव बोलतो तसं करेल, होईल, आमीन. हे फार महत्त्वाचा भाग. आमच्या कुटुंबाविषयी नेहमी साक्ष देतो आम्ही. आमचे कुटुंब दुःखात होतं, कष्टात होतं, त्रासात होतं, अनेक बंधनात जखडलं होतं. आम्ही दारिद्र्यात होतो. आमच्याकडे भांडणं होती, तंटा होते, व्यसनं होते, बंधनं होती. आमचं कुटुंब भयदायक होतं. आम्ही देवाचा शोध केला, आणि देवाच्या वचनाचा देव भेटला. देवाने आम्हाला शिक्षण दिलं की का आमची अशी परिस्थिती, काय परिस्थिती आम्ही सापडलेलो आहोत. आम्ही देवाला प्रार्थना का आमची परिस्थिती अशी, काय परिस्थिती आम्ही सापडलो. ते देवाने आम्हाला उत्तर दिलं की आमच्या चुकामुळे आमची परिस्थिती अशी आहे. पश्चाताप करा, देवाचा धावा करा, देवाला क्षमा मागा, मग तुम्ही वाचाल, तुमचा उद्धार होईल. जुनं ते जाऊन नवीन गोष्टी तुमच्यामध्ये येईल. येशूने आम्हाला शिक्षण दिलं. तिने आमची परिस्थिती आमच्यासमोर ठेवली की आमच्या चुकामुळे, आमच्या अपराधामुळे आमची अशी स्थिती आहे. त्यामुळे तुमची परिस्थिती बदलत नाहीत, तुम्ही आहे त्या ठिकाणी आहात. बायबल सांगता मी 159 प्रमाणे की पहा, उद्धार करत नाहीत का, देवाचा हात तोकडा झाला नाही, ऐकू येत नाहीत का, त्याचा कान मन नाही, तर तुमचे पाप, तुमचा अपराध यामुळे ही काळभिंती झाली आहे. त्यामुळे देव तुम्हाला दर्शन देत नाही, देव तुमचं ऐकत नाही, अशी आमची परिस्थिती होती. देवाने आम्हाला दाखवलं, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवला. देव सत्य, त्याने सत्य दाखवलं का आमची अशी परिस्थिती, काय परिस्थिती सापडलं. त्याने उत्तर दिलं, तुम्हाला पश्चाताप करा, तुमच्या पापाची क्षमा होईल, तुमचं तारण होण्यासाठी पश्चाताप करा, देवाचा धावा करा. त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवला.
आम्ही पश्चाताप केला, देवाकडे क्षमा मागितली, देवाने आमचा उद्धार केला. देवाने आमच्या कुटुंबाचा उद्धार केला. आमच्या कुटुंबात त्यांनी शांती आणली, आमच्या कुटुंबात त्यांनी आनंद आणला, आमच्या कुटुंबात आशीर्वाद आणले. जुनं ते काढून त्यांनी नवीन गोष्टी घरात आणल्या. घर सर्व त्यांनी आशीर्वाद करून टाकलं, घर एक सुंदर करून टाकलं त्यांनी. फक्त आम्ही विश्वास ठेवला देवावर, देवाच्या शब्दावर. त्याने आमचं हित केलं आणि त्याने आमचं कल्याण केलं. त्याने आमचं कुटुंब आश्वासित करून टाकलं. घराचं एक चांगलं कुटुंब तयार त्यांनी केलं. आज 32 वर्ष तो आमच्या घरात राहतो आणि ते सर्व आम्ही विश्वासाने प्राप्त केलं. देव जे बोलतो त्याला विश्वास ठेवला, ते आम्ही मान्य केला आणि आम्ही कबूल केलं, स्वीकारला. आम्ही देवाने आमचा उद्धार करून टाकला. कारण देव सत्य बोलतो, आम्ही स्वीकारलं पाहिजे. की आमची बहीण आजारी होती, मृत्यूपर्यंत गेली होती, आमच्या एवढी व्यवस्था होते. मग प्रवेश दाखवला. आमच्या वडिलांना म्हणलं की तुला दारू पाहिजे का तुझी मुलगी पाहिजे? जर तू दारू पाहिजे तर तुझी मुलगी मरून जाईल, तर तू दारू सोडशील तर तुझी मुलगी वाचेल. व्यसन एक पाप आहे. आमच्या एवढी व्यसनात होते, व्यसनामध्ये दुर्दशा आली होती, सर्व गमावलं होतं. मग आमच्या वडिलांनी स्वीकारलं की मला मुलगी पाहिजे. मग देवाने शिक्षण दिलं की तू व्यसन सोडून दे, पश्चाताप कर, देवाचा धावा कर, म्हणजे तुझी मुलगी वाचेल, तुझा उद्धार होईल. आमच्या वडिलांनी ऐकलं देवास. त्यांनी व्यसन सोडून दिलं, देवाचा धावा केला, पश्चाताप केला, देवाने उद्धार केला. त्यांची मुलगी बी वाचली, सर्व कुटुंब वाचलं. कुटुंब देवाने बनवलं, घडवलं. फक्त आम्ही देवावर विश्वास ठेवला. देव जे बोलतो त्याच्यावर ऐकलं, आम्ही त्याप्रमाणे क्रिया केली. हा विश्वास. देव जे बोलतो ते आम्ही करतो. त्यात आम्ही संशय धरत नाही, तर्कवितर्क करत नाही बसत. कारण देव सत्य बोलतो, सत्य दाखवतो तुम्हाला, मला ते स्वीकारलं पाहिजे. त्यातच तुमचं माझं हित आहे, त्यातच आमचं कल्याण आहे. देवाने माझं कल्याण केलं, माझ्या कुटुंबाचं कल्याण केलं. त्यांनी सांगितलं की तुझं घर मी सुंदर बनवलं, तुझं घर धुळीतून काढून चांगल्या ठिकाणी आणून ठेवलं. जाऊन स्वार्थ सांगा, जाऊन साक्ष सांगा, अनेक कुटुंब मला वाचवायची. मला मंडळी तयार केली त्यांनी, सत्यजीव मंडळी फेलोशिप तयार केली. असे लोक माझ्याकडं की जे व्यसनात आहे, आजारात आहे, बंधनात आहे, दारिद्र्यात आहे, असे कुटुंब माझ्याकडं की ज्या कुटुंबात भांडणे, तंटा आहे, कर्जबाजारी लोक आहे, अशा लोकांना माझ्याकडे घेऊन या. अशा लोकांची घरं मी बांधेन, अशा लोकांचं जीवन मी तयार करेन. देवाने आम्हाला कार्यासाठी स्वार्थासाठी पाठवलं. तुझं घर वाचलं, अनेकांची घरं मला वाचवायची. फार अवघड गोष्ट आहे. हे कसं होईल? प्रश्न आहे कसं होईल? हा प्रश्न होता आमचं म्हणून. देव कसं होईल? कसे लोक आमचं ऐकतील? कसं लोकांना आम्ही संदेश देऊ? मी बायबल ट्रेनिंग केली नाही, कधी आम्ही प्रार्थना केली नाही, कधी लोकांसंगती असं चर्चा केली नाही. आम्ही बोलण्यात निपुण नाही, वक्ता नाही, या गोष्टीचा अनुभव नाही. हे कसं होईल? हा प्रश्न आहे आणि संशय, अविश्वास झाला. पण हा विश्वास सैतानने आमच्यामध्ये आणला. की सैतानने आमच्यामध्ये विश्वास निर्माण केला की हे कसं होईल? तुम्ही बायबल ट्रेनिंग केलं नाही, तुम्ही प्रार्थना कधी केली नाही, तुम्ही कधी बायबलचं तुम्हाला माहिती नाही, तुम्हाला काय अनुभव नाही, एक्सपिरियन्स नाही. लोक तुमची फजिती उडवतील, हसतील लोक तुम्हाला. सैतानने आमच्यामध्ये संशय निर्माण केला. हे कसे होईल? कसे लोक बरे होतील? कसे लोकांचा उद्धार होईल? कसे आजारी लोक बरे होतील? संशय निर्माण केले. हे सत्य आहे. हे जे बोलतो या गोष्टी सर्व स्थिती सत्य आहे. त्याच्या पलीकडे देव आहे. काही दिवस आम्ही शांत बसलो. पुन्हा पवित्र आत्माला प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला हलवलं. तर मला मी देव आहे, मी दिलेलं अभिवचन पूर्ण करतो. शैतान तुमची फसवणूक करतो, पण मी दिलेला शब्द पूर्ण करतो. कार्य मी करेल. ते माझ्याकडे लोक घेऊन या, त्यांच्याकडे शिक्षण द्या. लोकांना बरे मी करेन, लोकांचा उद्धार मी करेल, लोकांना आशीर्वाद मी देईन, मी काम करेल. तुम्ही चालत राहा. असं लोकांना माझ्याकडे आणा, मी लोकांना तयार करेल. सर्व गोष्टी मी तुम्हाला शिकवेल, सर्व गोष्टी मी तुम्हाला देईन.
दिलं त्यांनी. आम्ही कार्याला सुरुवात केली, आमच्या लोकांनी, आमच्या वडिलांनी कार्याला सुरुवात केली. हळूहळू देव काम करू लागला. लोकांना देवाकडे आम्ही घराघरात जाऊन लोकांना शोधून काढलं. आम्ही असे लोक की जे व्यसनात आहे, दारिद्र्यात आहे, बंधनात आहे, त्रासात आहे, आजारात आहे, जखड लोक आहे, बंधनात लोक आहे, उपासमार लोक, अशा लोकांना येशूकडे आणलं, त्यांना शिक्षण दिलं. त्यांनी प्रार्थना करणाऱ्या देवाने त्यांना बरं केले. देवाने त्यांचा उद्धार केला. लोक बदलले, लोकांमध्ये सुधारणा केली, आजारा लोकांना आरोग्य दिलं, सैताना बंधनातून लोक मुक्त झाले. ज्यांची स्थिती बरी नव्हती देवाने त्यांना आशीर्वाद देऊन चांगल्या स्थितीमध्ये आणलं. हळूहळू लोकांच्या घरात अन्नाची निर्मिती झाली, बरकत आली, कुटुंबात शांती आली, कुटुंबात आनंद आला, कुटुंबाची उभारणी झाली. चांगलं कुटुंब देवाने तयार केले. 1 नाही, 2 नाही, 850 कुटुंब तयार केले. हळूहळू देव संख्या वाढत गेला. 2चे 2000 त्यांनी केले. विश्वास ठेव देवाला मायाव, मी असं करेल, हा विश्वास. सैतानने आमच्यामध्ये संशय निर्माण केला. सैतान देवाविषयी, देवाच्या गोष्टी संशय निर्माण करतो. हे कसं होईल, कधी होईल, करता येईल का? देवाला सर्व काय शक्य आहे. आमची पात्रता, आमची योग्यता, आमचं शिक्षण, आमचं बल ह्याच्यावर देव काम करत नाही. देव त्याच्या पद्धतीने काम करतो. आमच्या योग्यतेनुसार देव काम करत नाही, त्याच्या हिशोबाने तो काम करतो. कारण कार्य करणारा तो देव आहे. त्यांनी करून दाखवलं. त्यांनी सत्याजीव मंडळी फेलोशिप मोठी तयार केली. आज 32 वर्ष देव काम करते, अनेक लोकांना वाचवते. फेलोशिपमध्ये माध्यमातून वाचले, सोशल मीडिया, संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री आता तुम्ही त्यातून देव काम करते, चर्चमधून देव काम करते, लोकांना वाचवते. आम्ही विश्वास ठेवला, आम्ही ऐकलं. नसतं ऐकलं तर आम्ही नष्ट झालो असतो, समाप्त झालो असतो. जर आम्ही देवाचं ऐकलं तर आम्ही नष्ट झालो असतो, समाप्त झालो असतो, नाश झाला असतो आमचा. हे सर्व गोष्टी आम्ही पाहिल्या नसतं, या गोष्टीचं आम्ही अनुभवल्या नसत्या. पण आज आम्ही पाहतो, अनुभवतो. देवाने अनेक कुटुंब वाचवली. देवाने लोकांना व्यसनातून बाहेर काढलं, आजारातून बाहेर काढलं, मोठमोठ्या आजारातून लोकांना बाहेर काढलं, बंधनातून लोकांना सोडवलं, दारिद्र्यातून लोकांना बाहेर काढलं. त्यांनी लोकांचं दुःखात त्यांनी सांत्वन केलं. लोकांचे त्यांनी डोळे अश्रू पुसले. ज्यांच्या घराची मोडतं झाली त्यांची घरं बांधली, ज्यांची घरं विकली त्यांनी एक केलं, ज्यांनी गमावलं त्यांना सर्व दिलं देवाने. हळूहळू हळूहळू. कारण त्यांनी आम्हाला सांगितलं, असं मी करेल. माझ्या विश्वास ठेवा, माझ्या शब्दावर विश्वास ठेवा. हा विश्वास आम्ही देवावर ठेवतो, देवाच्या शब्दावर ठेवतो. कारण देव जे बोलतो ते करून दाखवतो. तो कधी दगा देत नाही, कधी पलटी मारत नाही. तो शब्द दिलेलं वचन पूर्ण करतो. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करतो, आभार मानतो. विश्वास आम्ही देवावर ठेवतो, कारण तो कधी बदलत नाही. इकड तिकडचा विश्वास काढून टाकतो, देवावर विश्वास ठेवतो आम्ही. देव तुमच्या माझ्यासाठी चांगलंच बोलतो. तुमचं माझं हित कसं, ते कल्याण कसं, देवाला माहिती. आमचे प्रश्न, आमच्या समस्या कसं सोडायचे देवाला माहिती. आमच्या आजारातून आम्हाला कसं बाहेर काढायचं देवाला माहिती. आमची कर्ज बाहेरातून आम्हाला कसं सोडायचं देवाला माहिती. कोणत्याही प्रश्न समस्या देवाकडे उत्तर आहे. देव तुमच्यावर जो प्रेम करतो त्याच्यावर विश्वास ठेवा. आणि तो नेहमी तुमच्या माझ्या हितासंबंधी बोलतो, त्याच्यावर विश्वास ठेवा. देवाकडे या, अनुभव घ्या. देव नेहमी चांगलंच करतो. माझा अनुभव आहे, माझ्या लोकांचा अनुभव आहे. इथपर्यंत आम्ही पुरे करतो. ज्यावेळेस पुढच्या वेळेस भेट होईल त्यावेळेस पुढच्या गोष्टी विश्वासामध्ये पाहू की देव कसं विश्वासाने कार्य करतो. पण आज आम्ही विश्वासामध्ये पाहतो की आम्ही देवावर, देवाच्या शब्दावर विश्वास ठेवतो. त्याच्यावर आम्ही अवलंबून राहतो, त्याच्या आम्ही स्वाधीन राहतो. आणि विश्वासच देवाशिवाय देव काम करत नाही. पण आज देवाने आम्हाला वैष्णव आमचा विश्वास वाढवलेला आहे. त्या विश्वासात देवाकडे जा, विश्वासाने प्रार्थना करा. देव आमचं प्रश्न समस्या सोडवेल, आम्हाला अनुभव देईल. ज्या ठिकाणी देवाचं कार्य, ज्या ठिकाणी देवाची सेवा चालू आहे, ज्या ठिकाणी लोकांना अनुभव येतो, ज्या ठिकाणी लोक बरे होतात, लोक सुधारले जातात, परिवर्तन होतं, लोकांना तारण, जीवन, आशीर्वाद भेटतात, लोकांमध्ये बदलाव होतो, ज्या ठिकाणी देवाची उपस्थिती, देवाचं कार्य, देवाचं, त्या ठिकाणी सामील व्हा. तिथं अनुभव घ्या. आम्ही बी तुम्हाला देवाच्या वतीने आमंत्रण देतो. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये तुम्हाला आम्ही आमंत्रण देतो. स्क्रीनवर नंबर लिहिलेले आहेत, ते नंबर लिहून किंवा वाचा, लिहून ठेवा. त्यातून आमची संपर्क करा. पुणे भागात, येरोळा भागात, गोल्फ क्लब चौक,
या ठिकाणी संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री, संजय जेम्स ठाकूर हॉलमध्ये दर मंगळवारी सायंकाळी 7 ते 9 या ठिकाणी आमची भेट होती नवीन लोकांसाठी. या ठिकाणी आम्ही देवाचं शिक्षण देतो, लोकांसाठी आरोग्याच्या प्रार्थना करतो. एकदा येऊन तुम्ही भेट द्या, पहा, अनुभव घ्या, अनेकांची साक्ष पहा. आम्ही नेहमी तुमचं देवाच्या वतीने आगत स्वागत करू. एक आपलेसेपणा, एक आपुलकी, एक प्रेम तुम्हाला इथे भेटेल. देवच भेटतो, सर्व बदलतो. अनुभव घ्या, मंडळीला भेट द्या. चला आपण सर्वांसाठी प्रार्थना करूया. पण लक्षात ठेवा जाते समय की आम्ही दर शुक्रवारी तुमची भेट घेऊ. दर शुक्रवारी मी योशान आणि अभिषेक रॉजेस एलिया हा आठवड्यातून 2दा असेल, आठवड्यात तुम्ही 2दा असेल. पण दर शुक्रवारी तुम्ही या उपस्थित राहा, देवाचं मार्गदर्शन ऐका. आम्ही तुमच्यासाठी वेळोवेळी प्रार्थना करू. देव तुम्हाला उत्तर देईल. नेहमी भेटण्यासाठी उत्सुक राहा. प्रेज लॉर्ड. आपण सर्वांसाठी प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र सन्मानायोग्य आमच्या प्रेमळ करणारा बापा, धन्यवाद, मान, सन्मान, गौरव पुन्हा करून आम्ही तुझ्या शिंद प्रभू. तुझी दया, तुझी कृपा, तुझे प्रीती स्वामी, तुझे आभार मानतो परमेश्वर. आज तू आम्हाला विश्वासासंबंधी शिक्षण दिलं परमेश्वर, की देवाजवळ जाण्याचा विश्वास ठेवला पाहिजे की जो देव आहे, जो कोणी विश्वासाने देवाकडे जातो देव त्याला प्रतिफळ देतो परमेश्वर. प्रवेशवाद विश्वासासंबंधी तू आमचा विश्वास वाढवणार तू देव परमेश्वर. कारण विश्वासाचा उत्पादक करता तू देव परमेश्वर. प्रवेश आम्हाला विश्वास तू दिला परमेश्वर. तू आम्हाला अभिवचन दिलं, तू आम्हाला आश्वासन दिलं, तू आम्हाला आशा दिली परमेश्वर. तू आम्हाला आशा दिली, तू आम्हाला विश्वास दिला. मग तुझी दिलेली आशा कधी मरभंग होत नाही आम्हाला माहिती आहे परमेश्वर. कारण तू युगाच्या समाप्तीपर्यंत देव आहे परमेश्वर. दिलेलं वचन पूर्ण करणार तूच देव परमेश्वर. तू नेहमी आमच्या हितासंबंधी बोलतो, कल्याणासंबंधी बोलतो परमेश्वर. म्हणून आज बी परमेश्वर आम्ही पाहतो की तू म्हणतो की अहो कष्टी भारकांजन तुम्ही सर्व मजकळ्या, मी तुम्हाला विसाव देतो, मी तुम्हाला शांती देतो, मी तुम्हाला आरोग्य देतो, मी तुम्हाला तारण देतो, मी तुम्हाला जीवन देतो. प्रभू आज बी तू सर्व लोकांना आमंत्रित करते प्रभू यासाठी प्रत्येकाला तू जागृत कर परमेश्वर, की त्यांनी तुझ्यावर तुझ्या वचनावर विश्वास ठेवा परमेश्वर. जे आमंत्रण दिलं त्याने आमंत्रण स्वीकारावं, त्याचा अनुभव घ्यावा परमेश्वर. याची प्रत्येकाला तू सहाय्य मदत कर, प्रत्येकाचे डोळे उघड परमेश्वर, प्रत्येकाला जागृत कर परमेश्वर. सैतानचं सर्व वर्चस्व संशय प्रभू येश उधळून टाक परमेश्वर. लोकांना विश्वास वाढव परमेश्वर. तुझ्या गोष्टी लोकांना तू अनुभव दे परमेश्वर. आज जे लोक उपस्थित आहे परमेश्वर त्या प्रत्येकाचा तावा तुझ्या हाती परमेश्वर. आज जे लोक उपस्थित त्यांचा तू विश्वास वाढव परमेश्वर. ज्यांचे प्रश्न आहेत त्यांच्या समस्या तुझ्या नामात सोडव परमेश्वर. जे आजारी आहे त्यांना तुझ्या नामात आरोग्य दे परमेश्वर. जे सैतानी बंधनात आहे प्रभू तुझ्या नावात त्या बंधनातून लोकांना सोडव परमेश्वर. ज्यांचे डोळे बंद आहेत त्या प्रभू येशू त्यांचे डोळे उघड, त्यांना समज दे परमेश्वर. ज्यांचे घराघरी घरगुती प्रॉब्लेम आहे, घराघरी कौटुंबिक प्रश्न आहे, समस्या आहे, घराघरात अशांती, घराघरात व्यवस्था नाही, अवस्था आहे, त्यांच्या घराघरात तू कार्य कर परमेश्वर. कारण तू मोडतरीचं उभारणी करणार तू दे परमेश्वर. तूच घर बांधणारा तू प्रभू येशू परमेश्वर. यावेळी घराघरात तू कार्य कर, घराघरातील लोकांना तू जागृत कर परमेश्वर. जे आज उपस्थित आहे त्या सर्वांना तू आश्वस्त कर परमेश्वर. प्रत्येकाला तू समज दे, प्रत्येकाचा विश्वास वाढव परमेश्वर. ज्यांचे कामाधंद्यासंबंधी प्रश्न, नोकरीसंबंधी प्रश्न प्रभू तुझ्या नामात त्यांच्या नोकरीसंबंधी प्रश्न सोडून त्यांना नोकरीसंबंधी व्यवस्था कर परमेश्वर. मुलांच्या शिक्षणात त्यांची उन्नती कर परमेश्वर. कुटुंबाचे प्रश्न समस्या सोडून त्यांना अनुभव दे परमेश्वर. तुझ्या गोष्टी प्रत्येकाला तयार कर परमेश्वर. म्हणजे आज जे वचन दिलं प्रत्येकाच्या घराघरात तू कार्य कर परमेश्वर. वचनाचं लोकांचा विश्वास तू वाढव व त्यांना अनुभव दे. मंडळीसंबंधी भेट देण्यासाठी मी त्यांना तू तयार कर. तुझंच गौरव असं तू कर. प्रवेश नावानं माग तू म्हणतो आहे आमीस आमीस आमीस. प्रेज लॉर्ड. पुढच्या शुक्रवारी पुन्हा भेटूया.